नागपूरमधून एक दुर्दैवी अपघाताची बातमी समोर येत आहे। पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत टँकरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टँकर आणि चालकाला ताब्यात घेतले आहे। पाचपौली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 27 डिसेंबरच्या दुपारच्या सुमारास घडली। भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पाचपौली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी टँकर व चालकाला तात्काळ ताब्यात घेतले असून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पाचपौली पोलीस करीत असून अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिली आहे। आज सकाळी भाऊलाल भोंडे हे आपल्या साथी कामगारासोबत मोटरसायकलने हे जे आहे त्या ठक्करग्रामकडे जात असताना पाचपौली पोलीस स्टेशनच्या डाव्या बाजूस पुलाच्या समोर एका जाणाऱ्या NICC कंपनीच्या टँकरमध्ये अडकून ते टायर खाली गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। सदर याच्यामध्ये आमचे ठाण्याचे स्टाफाने तात्काळ मदतीला जाऊन मृतकाला जखमीला जे आहेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आणि बाकीची कायदेशीर कारवाई झाली आहे आणि टँकर व चालक हे आमच्या ताब्यात आहे। पुढील कायदेशीर कारवाई होत आहे। घटना सकाळी 10:30 वाजेच्या सुमाराचे राहणारा समतानगर जरीपाटच्या हद्दीमधला आहे। हा प्रॉपर MP चे कामगिरी आहे, परंतु सध्याला समतानगर येथे राहत आहे। बरोबर आहे, ते एकच यायचे आहे, परंतु ते गोळीबार मैदानाकडे कामाला चालले होते आणि हे टँकर इथंच जात होता। दोघे एकाच कंपनीचे। भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे। या अपघात प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी चालकावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे।